जय आदेश मित्रांनो, सतीश पदवीधर मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चिलापी फ्राय। आज आपल्या इथंच चिलापी विकायला आल्या, धरायला जावं ते नाही तर आज चिलापी फ्राय बनवणार आहे। तर नक्कीच मित्रांनो, आता व्हिडिओ कंटिन्यू राहा। चिलापी एकदम अशी झणझणीत लाल लाल चिलापी बनवणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता चिलापी घेतल्या, याच्यातला आपण काही पातळ रस्सा बनवणार आहे आणि याचे बारीक बारीक पीस करून त्याच्या आपण फ्रायसाठी निवडून घेणार आहोत। तर आपण फ्राय बनवण्यासाठी आपण आज चिलापी फ्राय बनवणार आहोत। त्यासाठी असं पातळ पातळ पीस तयार करून घेतलं। आता याला आपण मसाला वगैरे सगळं चोळून घेऊ। हे सगळ्यात अगोदर आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकून घेतली। थोडीशी हळद पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, मटन मसाला। आपण याच्यामध्ये थोडासा चिकन मटन मसाला मिक्स करून घेतला आणि आपण आपले घरच्या मिरच्यांचे घरी दळून तयार केलेले घरगुती मिरची, ते काय जास्त बारीक नाही, तिखट जास्त, चवीनुसार ज्याचे त्याच्या प्रमाणानुसार त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं। अन्वेष पण फ्राय खाणार आहे ना? खाणार आहे का? डोळे दुखत फ्राय खायचे ना। आपण आता हे सगळं मसाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं। एक मसाला राहिला ना, फ्राईज बनवायचे बा। 2-3 काल सगळंच तळायचं, सगळंच घालू ते आपण घालणार आता हे फ्राय मसाला। कलर हेरा मित्रांनो कसा आलाय फ्राय मसाला डायरेक्ट नुसतं हेच मसाला घालून आणि आलं लसूण पेस्ट, बाकीचा मसाला नाही वापरला। मसाला बनवला का इकडे नको पाणी उडू, तेल ठेवलंय तव्यावर आता।
जबरदस्त असा वास सुटलाय मित्रांनो, तोंडाला पाणी सुटलंय आता. एकदम मस्त पैकी असं क्रिस्पी क्रिस्पी झालं, कडक कडक. यातून काढू. खायचा हा मग डोळा दिपू तो. मित्रांनो एकदम मस्त पैकी फ्राय झालाय, जबरदस्त. मासे निघून कडक कडक फ्राय झालाय. बशी बशी आण ना, तेवढी मोठी पितळी का सर. अन्वेषी खायची लगबग चालू आहे लगेच फार. काही अजून गरमच वाया. खाऊन येत कसं लागत बघू. आता अन्वेष खाऊन येणार आहे. चला कशी लागत कशी लागत आहे. तोंडाने सांग ना कशी लागत आहे. भारी 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 झाले काय. तिखट आणि बिळणी तिखट आहे का. काटा काय काट काढून खाय ना. गरम आहे एवढा गरम आहे पण त्याला गाय आहे ना. गरम आहे ना, जराच गार होते ना. गार होत पर्यंत गाडेल का असा दम आहे. तिखट आहे का नाही ना.